एवढं मोठं नारळ गेलं पोंगानावरला एवढा वाचा नारळाची जे फांटे इथं जे झाड समजा पान पिवळं पडलंय तेच काढायचं हिरवं काढायचं नाही. कारण नारळाला कसं असते नारळाचं न्यूट्रिशन जे मिळतंय ते फक्त पानावरूनच असते. बरं हे नंतर ह्याला काय अडचण नाही ना? त्याला काय अडचण नाही. तिथं मॅच्युरिटी झाली निघणारच आहे. तर आपण काय करतो समजा आपल्याला अडचण व्हायची म्हणून जर निमे जरी राहिले असते ना तरी 200 250 300 300 जवळ नारळ राहिले असते. किती आता याच्यात मग याच्यात सगळे राहतात नारळ. आता जर समजा टाकलं आपण याला काय कसं टाकायचं काय करायचं चौकून खंदायचं किती 6 इंच एक ईदभर खंदायचं त्याच्यात तुमच्या बारीक सारीक मुळ्या तुटत्यात तुटल्या तरी काय घाबरायचं नाही काय होत नाही तर त्या मुळ्या तुटल्या की त्या मुळ्या वाटूनच औषध ऑब्झर्व करून डायरेक्ट घडायला जाते. किती अंतरावर घडायला जाते इथं घ्या ना 2 फूट 2 फूट बाहेर 2 फूट 1.5-2 फूट बाहेर लई जवळ बी घ्यायचं नाही. तर इथं बी मुळे आहेत त्याच्या पण लई खाली घ्यायला तुमचं आळं फुटन इथंच घ्या. खांदायचं खाल्लेली माती काढायची खाल्लेली माती बाजूला काढायची आणि अर्धा लिटर ते औषध पांढरं अर्धा लिटर काळं औषध एका बकेटामध्ये घ्यायचं. बकेट पाणी एक बकेट पाणी त्याच्यामध्ये अर्धा लिटर हे औषध अर्धा लिटर हे औषध आणि 1 किलो मीठ. जर लहान झाड असेल तर अर्धा किलो टाकायचं मोठं झाड असेल तर 2 झाड आपल्यापाशी मोठी मग याला 1 किलो टाका बाकीच्याला अर्धा होऊन घेत आपल्यापाशी बाकीच्याला अर्धा याला एक टाकतो दोन्हीला दोन्हीला अर्धा अर्धा किलो अर्धा औषध कमी जास्त झालं तरी काय होत नाही फरक पडत नाही. औषध समजा 5 वर्षाच्या आतल्या झाडाला आपल्याला औषध टाकायचे 250 ml 250 ml 300 ml आणि जर समजा 5 वर्षाच्या पुढचं झाड आहे त्याला 500 ml टाकायचे. आपली मापूस करून टाकून द्यायचं पाण्यामध्ये एक बकेट मध्ये 250 टोटल हे फंगल इन्फेक्शन आहे. बघा ना किती गड गेले वाया टोटल फंगल इन्फेक्शन जवळपास असे 10 गड वाया गेले. आता ते घड तुमचा गळणार नाही ते पलीकडा खर्च कसाच गळणार नाही. आणि नवीन जे तुरी निघणार आहेत याच्यात नवीन जे तुरी निघणार आहेत हे स्ट्रॉंग निघते. तर नवीन तुरी स्ट्रॉंग निघते ते गळत हे आळं करता येत नाही रेषा मारले तरी जमून आळं करता येत नाही तर साईडनं मारायचं फक्त एक रेष खालून अशा साईडनं मारायचं रेषा मारायची. हे पहा ह्या घडामध्ये फक्त 2च नारळ ठेवायचे. बघा जी टवटवीतपणा आहे ते काहीच नाही त्याच्यापेक्षा. त्याच्या अगोदरचा जे बहार होता पहिला एकदम असा मस्त होता आणि नंतरच्या याला पूर्ण ते झालं. हा बघा सगळंच गळा झालं ना. न्यूट्रिशनची कमतरता न्यूट्रिशन डेफिशियन्सी म्हणतात त्याला. हे जे झाड आहे गेल्या वर्षी लावले 2 वर्षाखाली त्याला डिसीज पण आहे. डिसीज म्हणजे रोगराई आणि डेफिशियन्सी पण आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी. ते आता जे पानं तुमची वरचे कापलेत ना ते आता कापले परत कापू नका. जर तुम्हाला अडचण करत असेल पानं वैतीसाठी तर फाटा थोडा इकडे ओढून बांधायचा पण कट नाही करायचं. हे खजूर आहे ना? खजूर आहे पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे तेवढं घरी बोललं म्हणून आणून लावले घरी आणून खाल्ले त्या कच्च्या खजूर ते काय म्हणजे रोप आणलेलं नाही काही नाही. चांगलं आहे ना चांगलं आलंय ते याला आळीनं करंडलं होतं असणार आळी नाही आळी नाही. आता आळी जर असली तर पूर्ण शेंडा गेला असता. त्याचा शेंडा आहे आळी मेलेली. याच्यामध्ये काय करा तुम्ही क्लोरोपायरिफॉस आहे का? क्लोरोपायरिफॉस एका बॉटलमध्ये घ्यायचं 100 ml बाटलीमध्ये हलवायचं आणि इथं बाटली लावायची सगळं वाटायचं. जर आळी फिळी किडा फिडा असेल तर मरून जातं. आणि याला पण ते आपलं औषध टाकून द्या. ग्रोथ चांगली होती सेटिंग चांगली होती. आणि ह्या आंब्यासाठी तुम्ही ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये ट्रीटमेंट घ्या. सप्टेंबरमध्ये आपण माती परीक्षण करून घेऊ. नवीन खवळी पानं फुटतात का त्याला ते काहीतरी खोडी बुळात पान थोडी ते कुरतडते पान कुरतडायले त्याला फवारणी याला तेच प्रॉब्लेम झाला. ह्या माशा म्हणून लागलं बघा. नाही मधमाशी आहेत ना मधमाशीचं काय अडचण नाही आपल्याला. बाकीचे छोट्या छोट्या मासे दुसरे मधमाशीची काय अडचण नाही आपल्याला. आपल्याला जी अडचण आहे ही फंगल इन्फेक्शन योगा ही बुरशी आहे ना ही बुरशी
हां ते औषध आपल्याला प्रति पंप 1 लिटर औषध घ्यायचं प्रति 15 लिटरसाठी 750 ml फवारणीचं त्याचं प्रमाण आहे हां 750 ml बायो आणि ह्युमस 750 ml तर मग 15 लिटरचा पंप आहे ना आपला तर 15 लिटरच्या पंपामध्ये हे 1 लिटर आणि हे 1 लिटर औषध टाकायचं पंप भरून घ्यायचा आणि पूर्ण घडं फवारून घ्यायची बाकी काय टाकायचं फवारून घ्यायला बी जमतंय मामा ते औषध आणि बुडाला टाकाय पण जमतंय कारण ते त्याच्यामध्ये खतं बी येतं आणि बुरशीनाशक बी येतं आणि काही संजीवक बी कंटेन्स बी येते त्याच्यामध्ये हां हे काढून घ्यायचे कट करून याला याचं काहीच उपयोग नाही इथून कट करायचं लई वाढायचं नाही इथून कट करून त्याला ठेवलं तो नाही काय करायचं त्याला उगाच झाडाला वज आहे बघा याच्यामध्ये मस्त सेटिंग होईल तुमची सेटिंग चांगली आहे सर एकदम बढिया एक नंबर सेटिंग करायला काही अडचण नाही फक्त फंगल इन्फेक्शन लागायला ठीक आहे तर इथं सुरू झालं बघा नाही ते डिंक आहे आता ह्याला बघा ना मध्ये पुन्हा आणखी दुसरे 2-3 तुरे बोलले निघाले ते वरची ते तर लई स्ट्रॉंग येणार ज्यावेळेस तुम्ही औषध टाकता का त्यावेळेस ते तर लई स्ट्रॉंग आतापर्यंत कुठलं औषध वगैरे काही वापरलंच नाही आपण जसं आहे लावलं पाण्याच्या आता हे सेटिंगचं मटेरियल जर टाकलं ना हे तुम्ही आता टाकलं ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी बी नाही टाकलं तरी बी हे कायमस्वरूपी काम करतं बरं आपण टाकत आहोत काय अडचण नाही होता 1000-2000 रुपये पण आता पुढे झाले काय अडचण त्याला नाही त्याला सगळ्याला टाकून द्यायचं ग्रोथसाठी काम करतंय सेटिंगसाठी काम करतंय आणि आंब्याला फुलोरा यायच्या 2 महिने अगोदर फुलोरा समजा ज्यावेळेस येत आहे ना आपल्या आंबे फुटतात समजा कधी नोव्हेंबरला फुटतात का ऑक्टोबरला फुटतात नोव्हेंबरला ऑक्टोबरला फुटतात तर त्याच्या 2 महिने अगोदर काय करायचं झाडाचा विस्तार आहे इकडे बघा हे झाड आहे ऑगस्ट सप्टेंबरला म्हणजे झाड फुटायच्या 2 महिने अगोदर आता हे झाड आहे आपलं ह्या झाडाचा विस्तार कुठे आहे ह्या झाडाचा विस्तार इथं आहे 12 वाजता सावली आपली इथं पडती तर ह्या झाडाच्या विस्तारात असं पूर्ण चर मारायचा 6 इंच 6 इंच चर मारायचा 6 इंच चर मारल्यानंतर त्याच्या तंतुमुळे तुटते आता बारीक बारीक तंतुमुळे असतात त्या तंतुमुळे तुटतात आणि त्या तंतुमुळे तुटल्या की त्या चरमध्ये 1 लिटर ह्युमस 1 लिटर बायोपॉवर हे घ्यायचं 10 लिटर पाणी घ्यायचं पूर्ण असं टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये हो ते त्याच्यामध्ये मग ते टाकून दिलं औषध की तुमची सेटिंग 1 नंबर होईल म्हणजे फुलवारा चांगला राहील आणि जे गळ होती फुलवारीची ती होणार नाही आणि बारीक बारीक काळ्या कायऱ्या गळतात का हे जे माल गळायला तुमचा नारळाचा तसेच त्याच्या बारीक बारीक कायऱ्या गळत असतात तर ते फंगल इन्फेक्शन पण असते तर ते पण माल गळणार नाही आपला हे खूप महत्त्वाचं आहे याला ते डोस देणं